हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज माझ्या घरी मामा आलेला आहे माझा मामा। आज आमच्यासाठी मामी स्पेशल मोमोज करणार आहे। हाय, तर भेटूया रेसिपी मध्ये। आता आम्ही आलेलो किचन मध्ये, तर इथे तयारी चालू आहे। हे बघा, आम्ही हे आधीच कापून ठेवलं, घाई गडबड नको व्हायला। ही कोबी आहे, ही गाजर आहे आणि ही शिमला मिरची। आणि मम्मीने जस्ट आता पीठ मळायला घेतलंय। काय घेतलंय याच्यामध्ये? तेल आणि पाणी ना, आणि आता हे मळायला घेणार। कसले पेस्ट? मैद्याचं पीठ आहे। आणि ही आहे आमची मामी। ही आता काय करायला घेते? मोमोजची स्टफिंग करायला। आज मोमोजची रेसिपी बघायला भेटणार आपल्याला। तर मामी इथे मिरची कापल्या, आपल्या चवीनुसार तुम्ही मिरच्या कापू शकता, तुमच्या मर्जीसारखं। ही घेतलेलं सारखं नाही, म्हणजे थोडं टेस्ट हे आलं आहे आणि ही लसूण आहे, म्हणजे एवढं साहित्य लागतं त्याला। एवढं साहित्य म्हटलं। कशासाठी भांडा घेतलेला आहे तो? मोमोजचं स्टफ, म्हणजे मोमोज आपण बनवतो ना, म्हणजे स्टीम नाही, ग्रेव्ही। मोमोजच्या आतमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी, म्हणजे ते आता आपण कोबी, गाजर, शिमला मिरची केलेली आहे, ती आपण याच्यात येतात हे करणार, कढईमध्ये हे करायचं। आता आम्ही हे याच्यात घेतलं ऑइल। तर हे मामीने घेतलंय लसूण, आता ह्याच्यामध्ये टाकायचे गरम तेल झाल्यावर, आणि मग आलं टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं लाल होईपर्यंत ना, लाल होईपर्यंत। मग मिरची टाकायची, आणि चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं। आणि ह्या ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या टाकायच्या आपल्याला ह्याच्यामध्ये। कोबी, शिमला मिरची आणि गाजर। अशा या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि थोड्याशा फ्राय करायच्या। आता हे सगळं मस्त असं शिजून झालेलं आहे, तर हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। परत कुठल्या पण भांड्यामध्ये तुम्ही काढू शकता। आणि मग आपल्याला हे मसाला टाकायचा, शेजवान मसाला। तर हे आपण काढून घेऊया याच्यात। बोल ना। आम्ही आता मसाला टाकत आहोत, बघू शकता। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। मसाला टाकून झालाय माझा, आणि आता मिक्स करते आम्ही। गाईज, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता। हा बघा, तुम्हाला एवढा पण कडक नाही बनवायचं, एकदम सॉफ्टली करायचंय। तर आता मी ह्याच्यामध्ये टाकतो भाजीमध्ये। बघू शकता, चीज मोमोज करतोय, चीज। तुम्हाला जितका चीज पाहिजे असेल तितका घेऊ शकतात। आम्ही 2 घेतले। गाईस, तर आम्ही मैद्याच्या पुऱ्या लाटत आहोत, मीडियम मध्ये हे केलं, आणि या साईडला भाजी रेडी होती, मिक्स करतायत त्याला। असं मस्त पैकी असं मोमोज होणार आहे। फर्स्ट टाइम मोमोज आम्ही घरी बनवतोय। मामी आली म्हणून, मामी खास साठी आमच्यासाठी करते।
आवड. रेसिपीची मास्टर माइंड मामी आहे, बघू शकता. आणि बघा आमचा मामा मोमोजला शेक देतोय. चांगलं होईल ना. बघा आता मोमीज करत येतो फर्स्ट. आणि आम्ही पण पहिल्यांदा बघत आहोत. नवीन डिझाईन. नवीन डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीने शेप देऊ शकता त्याला. बोट पाहिजे बोट बनवा. मामाने बोट बनवले. बोट बनवले. उचल व्हिडिओ का. बोट पण नाही दिसत आहे. आता माझ्या मामाने मोदकचा मोमोज बनवलाय बघा. आणि मामीचा प्रॉपर शेप मोमोज आहे, तुम्ही बघू शकता. हातावर करते ती, प्लेट मध्ये घेऊन करते ते पण बघा. नाही नाही गद्दारी कर बाई. झाली काही नवी पार्सलिटी कधीच नाही करत. पार्सलिटी कधीच नाही करत. ए दादाला काय. तर हे मोमोज आपले झालेले आहेत. आता ह्यांना आपण शिजवायला ठेवू, म्हणजे बॉईल करण्यासाठी. तर आम्ही घेतलाय हा काय बोलतात इडलीचा भांडा. त्याच्यामध्ये आता हे त्याच्यामध्ये आपण हे तेल लावून हे करायचंय, कारण की ते चिपकू पण शकतात ना. असे सगळे मोमोज आम्ही एक एक करून ह्याच्यात ठेवत आहोत. मोमोज ते ठेवत आहोत. माझा मामा ठेवत आहे मोमोज स्टीम. आता आम्ही मोमोज स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅसवरती आमचे मोमोज स्टीम करून झालेले आहेत. तर आता तुम्हाला दाखवतो. आता आमचे मोमोज झालेले आहेत, बघू टेस्ट करून. एकदम मस्त. कार्तिक कसे झाले. आमचे पिझ्झा उत्तम झालेले आहेत. आणि तुम्ही पण ट्राय करा. आणि कसे तुमचे मोमोज बनतायत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि विसरू नका लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला विसरू नका. बाय.